शिक्षण विभागातील कोट्यावधींच्या शालार्थी आयडी घोटाळ्याची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत याचे एक जिवंत उदाहरण धुळे जिल्ह्यातून समोर आलंय। धुळे तालुक्यातील बुरझळ येथील कैलासवासी भाऊसाहेब KR पाटील हायस्कूलमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यतेमध्ये असा काही झोल झालाय जो ऐकून तुमचेही डोके चक्रावून जाईल। संच मान्यतेत पदे रिक्त नसताना नियमांची ऐशी तैशी करत चक्क मागील दिनांकांपासून मान्यता देऊन शालार्थ आयडी लाटल्याचे अत्यंत गंभीर दस्तावेज आता समोर आले आहेत। या शाळेतील घोटाळ्याची मोडस ऑपेरंडी बघा कशी आहे। सरकारी कागदपत्रांनुसार फेब्रुवारी 2012 पासून या हायस्कूलमध्ये लिपिक पदावर बारकू शेनकुडू चौधरी हे कर्मचारी आधीपासूनच कार्यरत होते। आता नियम असा सांगतो की जागा एकच असेल तर माणूसही एकच असणार, पण येथे थेट सिस्टीमलाच चुना लावला गेलाय। बारकू चौधरी कामावर असतानाच त्याच कालावधीत प्रकाश बारकू चौधरी यांना सुद्धा त्याच पदावर बॅकडेटेड मान्यता देण्यात आली आहे आणि त्यांच्या शालार्थ आयडी ही बनवला गेला। म्हणजे कागदावर एकाच खुर्चीवर दोन माणसं दाखवून शासनाची फसवणूक करण्यात आली। खेळ येथेच संपत नाही, शिक्षकांच्या पदांवर तर याहून मोठा चमत्कार झालाय। फेब्रुवारी 2012 पासून गोकुळ विष्णा पाटील हे शिक्षक कार्यरत असताना त्यांच्याच जोडीला अनिल हिरालाल पाटील, संदीप चुडामन शिंदे आणि संदीप भटू पाटील या तिघांना त्याच कालावधीत मागील तारखांच्या सह्या ठोकून मान्यता देण्यात आली। इतकंच नाही तर 2017-18 मध्ये जेव्हा राज्यात अधिकृतपणे भरती बंद लागू होती, शासनाची कोणतीही मंजुरी नव्हती, अशा काळातही वाढीव उपशिक्षक पदांवर केशव राजेंद्र पाटील आणि साहेबराव झिपा शिरसाट यांना थेट शालार्थ आयडी वाटण्यात आले। या कागदोपत्री खेळातून शासनाकडून लाखो रुपयांचे थकीत वेतन आणि वेतनाचा मोठा फरक लाटण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। आता या संपूर्ण प्रकरणात तत्कालीन शिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन आणि धुळे जिल्ह्यातील शिक्षण विभागातील काही बड्या मंडळींची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे। संच मान्यतेच्या आणि शासकीय निधीचा असा उघड गैरवापर झाल्याने आता या प्रकरणाची सखोल चौकशी करून शासनाचा लुटलेल्या निधीचा तात्काळ वसुली करण्यात यावी आणि दोषींवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी जोरदार मागणी धुळे जिल्ह्यातून होत आहे। या प्रकरणाशी संबंधित सर्व मान्यता आदेश, शालार्थ नोंदी आणि महत्त्वाचे दस्तावेज सध्या मीडियाच्या देखरेखीखाली असून या प्रकरणातील आणखी काही धक्कादायक खुलासे लवकरच बाहेर येणार आहेत। सरकारी नोकरी आणि पगाराच्या नावावर सुरू असलेल्या या अशा खिरापतीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून प्रशासनापर्यंत पोहोचवावा आणि अशाच सडेतोड बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद।